नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे गाय बघताय ह्या गायीचं खोंड आपण खरेदी केलं आहे आणि आज आपण ते नेण्यासाठी आलो आहे मित्रांनो गाय येऊन आज 9-10 दिवस झाले आहेत आणि ह्या गायीचा 40 लिटरचा रेकॉर्ड आहे आपण आता दूध काढून पण बघणार आहे की आता चालू ह्या गायीचं दूध किती आहे हिनं गेल्या वेळेला 40 ते 41 लिटर दूध दिलं आहे दिवसाला आणि हिला जे खोंड झाला आहे तो पण टॉप क्वालिटीचा खोंड झाला आहे जवळपास ते नाही म्हणलं तर त्याचाही रेकॉर्ड तेवढाच राहणार आहे आणि तो पण एबेस या सिमेंटच्या चांगल्या रेकॉर्ड या बुलचा तो खोंड आहे आणि आपण तो घेतला आहे मित्रांनो आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे कालवडी घेण्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचा वळ पण वापरणं गरजेचं आहे डॉक्टरांवर खर्च जास्त होतो सिमेंट गाभण जायला अडचण येते त्यामुळे आपण एक बुल पण आपल्या फार्मवरती ठेवणार आहे जेणेकरून आपल्या गायी कालवडी लवकर लवकर गाभण जातील आणि त्यांच्यापासून चांगल्या क्वालिटीचं म्हणजे चांगल्या सिमेंट न 30-30, 35-35, 40-40 लिटर दूध देणारे आपल्यापाशी गायी तयार होतील कालवडी तयार होतील ते आपण लाख, सव्वा लाख, 1.5 लाख, पावणे 2 लाख, 2 लाख रुपये या गायीला 2,10,000 मागणी झाली होती पण या मालकांनी दिलेली नाहीये आणि तुम्ही गाय सुद्धा मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेन आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण लाईव्ह मिल्किंग करणार आहे तुम्हाला पण दावणार आहे आणि अशाच मित्रांनो आपल्या फार्मवरती 10-20 गायी सांभाळण्यापेक्षा 4-5 किंवा मोजक्याच गायी सांभाळा आपण चांगल्या रेकॉर्डच्या दिवसाला 15-15, 16-16, 21-20, 21 लिटर दूध देणार आहे 4-5च गायी ठेवा जेणेकरून तुम्ही फायद्यात राहाल आणि तुम्हाला दूध व्यवसाय तोट्यात जाणार नाही हे तुम्हाला दिसून येईल तुम्ही त्यात खूप चांगल्या प्रकारे प्रगती कराल आता तुम्ही हा पूर्ण फार्म बघताय जवळजवळ 10-15 गायी आहेत सर्व टॉप क्वालिटीच्या गायी आहेत लहान मोठे 10-15 आहेत पण दुधाचं कलेक्शन खूप चांगलं आहे आपण सर्व माहिती सांगणार आहे त्याआधी आपण या गायीचं लाईव्ह मिल्किंग बघूया आणि तुम्हाला पण दावूया त्यात व्हिडिओ स्किप केला झाला नाही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दिसणार आहे लाईव्ह मिल्किंग गायची घे संकेत चल व्हिडिओ चालू राहू दे मित्रांनो आता ह्या गायची काजून घेतलेली आहे आपण जरा समोर वाटलं होतं काढतो ना आता आपण केंदा हे करणार आहे लावणार आहे केंदाव मुख इकडे केंदा मुख केंड मित्रांनो पूर्ण मुख आहे आपण आता स्वतःच्या आपल्या हाताने आपण धार करणार आपण आपल्या स्वतःच्या हाताने धार करणार आहे कारण की आपल्याला बुल घ्यायचं आहे आपण त्याला 2 वर्ष सांभाळणार आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या रेकॉर्डचाच आपल्याला बुल पाहिजे आणि आता आपण पान गाठलं ना केलं ना लावून घ्या मित्रांनो आपण पूर्ण धावणार आहे डिटेल मध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इकडे मग एवढं जवळ जाऊ मित्रांनो बघू शकताय गायच्या कासाची ठेवण एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे तुम्ही गायचं कासवणं तुम्ही अंदाज लावू शकता की गाय किती लिटर दूध देऊ शकते आता मित्रांनो 10-11 दिवस झालेत तरी पण आपण किती दूध देते ते आपण बघणार आहे एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो बघू शकताय एकदम विशेष हार्ड गाय आहे नमस्कार आता काय किती दिवस झाली विली काय 10-11 दिवस झालं ना ठीक आहे आता गेल्या वेळेला दूध किती दिले एका टायमाला 20-21 लिटर एका टायमाला दूध दिले ना चालते मित्रांनो बघू शकता आता आपण लाईव्ह मिल्किंग करतोय मित्रांनो लाईव्ह मिल्किंग चालू आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाईव्ह बघू शकता एकदम टॉप क्वालिटीच्या गाय आहेत सगळ्या फिरवा पूर्ण गोठा दावा यांना पूर्ण गोठा बघू शकता अतिशय खायचं नियोजन आहे फॉगर आहेत सगळं कसं ओके मध्ये कार्यक्रम आहे तिकडं बुल दावा त्यांना एकदम आता आपण साईडला बांधला आहे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दावेन झूम करा बुलवर एकदम टॉप क्वालिटीचा बुल आहे मित्रांनो ब्रीडिंगवर काम करणं काय गरज आहे तुम्ही उगाच 4-5 लिटर दूध देणार आहे 5 लिटर दूध देणार आहे काही समान उपयोग नाही जर तुम्ही मित्रांनो आता समजा आता मी हा 40 लिटरचा बुल विकत घेतलाय मित्रांनो जर हा 40 लिटर पासून मी म्हणतोय काय 25 लिटरची जरी गाय आली आणि त्या गायीनं ते 25 लिटरची गाय दूध आलं म्हणजे असं म्हणणं नाही की 40 लिटरचा गाय बुल आपण सिमेंट भरवलंय आणि 25 लिटर गाय होती ती 25 लिटर लॉंग टाइम दूध देणार म्हणजे कमीत कमी 4 ते 5 महिने 25 लिटर दूध देणार परत 20 लिटर येणार 8 कमीत कमी दिवसाला 14 ते 15 लिटर दूध देताना ती 8णार म्हणजे आपण
7व्या 8व्या महिन्यात आठवणार. मित्रांनो, त्यामुळे आपल्याला ब्रिडिंगवर काम करणं खूप गरज आहे, काळाची गरज आहे. कारण की दुधाला आजकाल भाव नाहीत. 30-31 रुपये, 28 रुपये, कुठं कुठं आता 25-26 रुपये रेट आहे. मला आता 32 रुपये दर बसतोय. त्यामुळे आपल्याला जसं गायीची क्वांटिटी कमी, म्हणजे गायी कमी आणि दूध जास्त कसं निघेल याच्याकडे आपल्याला जास्त भर देणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, बरेच दिवसाला व्हिडिओ नाही, आता आपण इथं पुढे कंटिन्यू काम करणार आहे. कारण की बाकीच्या थोडं काम काय सारखं कुठं ना काय चालू आहेत, त्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ टाकणं जमलं नव्हतं. पण इथून पुढं नेमकं इथून पुढे आपले व्हिडिओ कंटिन्यू राहतील. फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. त्याशिवाय आपण, कारण की त्यात काय आपली इन्कम नाही, आपण फक्त लोकांना कशी माहिती मिळवण्यासाठी आपण काम करतोय आणि लोकांसाठी आपण काम करतोय. कारण की आपल्याला बी कुठेतरी ह्याच्यातून एक लोकांचा आशीर्वाद मिळतोय. माझ्याकडून 4-5 लोकांचा जरी फायदा झाला बघून तरी सुद्धा मला आनंद आहे. मला देव ही कुठे ना कुठे काय तर देईल याचा आशेवर मी काम करतोय. आणि तुम्ही पण मला प्रतिसाद द्याचाल हीच मी आशा करतो. आता आपण किती राहिले दूध? आता झालं थोडं राहिले दूध, जवळपास 3-4 मिनिट झालं. आपण आता चालू आहे दूध काढायला. तर मी काढतो. मित्रांनो, याच्या गाय अशी जात आहे. आज हिला मी ओळखत नाही, मी हिला ओळखत नाही, तरी सुद्धा मला धार काढू देते. हे एक फायदा आहे, प्लस पॉईंट आहे आपल्या म्हणजे गायच्या याच्या गायी संगोपनामध्ये. कारण की तुम्हाला जरी कुठे बाहेर जावं लागेल तरी सुद्धा एखादा गडी जरी ठेवला तुम्ही तरी सुद्धा गायीचा धारा तो काढू शकेल. पण म्हशी पालनामध्ये एक जणाचा धार काढू लागते, त्याला कुठे जाऊन चालत नाही, म्हशी धार देत नाही ते. त्यामुळे याच्या गायीचा हा एक प्लस पॉईंट आहे. मित्रांनो, धार झालेले आहे. आता थोडंफार मागं जे राहिलेलं आहे ते आपल्याला पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. आता पहिल्यांदा आपण मागचं दूध काढून घेऊया. कसं आहे, कासला सूज अजून आहे, त्यामुळे दूध गायचं सगळं निघत नसते. आपला असो नाही तर दुसऱ्याचा असो, जर आपल्याला ते करायचं आहे तर आपल्याला काम करावं लागेल. लाजायचं नाही की माझं जाय गोठा आहे का कुणाचा गोठा आहे. कुणाच्याही गोठ्यात गेलं तर आता ह्याला माझं दूध रेकॉर्ड बघायचं तर मला करावं लागेल काम. मला बघायचं म्हणलं तर सगळ्याला लाजून नाही चालणार. आपल्याला काम करावं लागेल. आता आपण दूध किती निघले ते पण बघणार आहे. त्याआधी जे मागचं जे दूध राहिले ते काढणं गरजेचं आहे, कारण की मस्टड होऊ शकते. आता तुम्ही मागा कास बघू शकता. आता पूर्ण गाय कास जुळून आलेले आहे. कास सुद्धा गाय चांगली आहे. दूध मोजायला काय तर कसं मोजायचं? डिलो नका जायला सरती काटा अंदाजा किती जाय बघू दिवस. एक लिटर भर महाग दूध निघेल ते आपण काढून घेऊया. थोडा अजून कासा सूज आहे, त्यामुळे थोडी गाय पाय उचलते. जर कासा सूज नसेल तर काय गायला भालाची गरज नाही, काय कशाची गरज नाही. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा दूध मोजून घेऊया. मित्रांनो, आता आपण कॅन घेऊन जाऊया. कॅन दूध होता काहीतरी. चला मित्रांनो, लाईव्ह मिल्किंग आहे मित्रांनो. व्हिडिओ आपण थोडासा कट करणार नाहीये, जे काय असेल ते व्हिडिओ समोर. कुठं आहे काय काटा?
कुठं आहे त्या साईडला कसं कसं दिसते ना कोण म्हणलं होतच नाही मग आता होतच नाही वजन काय किलो मध्ये करू बरं तकडे ही करू मित्रांनो काटा हा लिटर मध्ये नाही किलो मध्ये आहे तर आपण किलो मध्ये वजन करू पहिल्यांदा हा बरं मोजा काहीतरी घे दुसरं मग मित्रांनो काट्याचं चार्जिंग नाही त्यामुळे आपण काट्यावर नाही करू शकत घे काय तर घे लिटर नाही लिटर मोजा लागते लिटरच आहे ना ती मित्रांनो हा लिटरचा मग आहे तुम्ही बघू शकताय आता आपण ह्याचा उशीर पण झालेला आहे खूप आपण ह्याच्यावर मोजूया दिसते ना बरोबर ना ए ऋषी एक पूर्ण 2 आपण आता दिलं दूध काय तर आपण एकदा वजन करूया 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 मित्रांनो 15 लिटरच्या आसपास आता ह्या पण दूध झाले आपण आता डेअरीवर घेऊन जाऊया त्याला बघूया डेअरीवर ते बसले नाही बसले काय काही दिली त्यात होतो पहिल्यांदा 16 68 15 बरोबर दिसतंय ते बंद करा मित्रांनो जसं आपण सांगितलं होतं तसं या गायीनं 15 लिटर दूध दिलं आहे मित्रांनो 11 दिवस आहे 10वा किंवा 11वा दिवस असेल आणि 15 लिटर मित्रांनो जवळपास ह्याला दुधावायला अजून कमीत कमी म्हणजे 20 दिवस झाले की गाय दुधाव येते अजून सुद्धा थोडं घाण टाकते मित्रांनो जवळपास आरामशीर 20-21 लिटर दूध ही देईल एका टायमाला आणि आपण हा बुल घेतला आहे मित्रांनो माझ्या काकाचा फार्म आहे मित्रांनो माझ्या काकाचा फार्म आहे गणेश आवटे म्हणून माझे काका आहेत आणि मी आता पंढरपूर पासला चिंचोली गावात आहे आणि हा आपण बुल खरेदी घेतला आहे आणि कशा क्वालिटीचा आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि मित्रांनो जसं आपण सांगितलं तसं त्या गायीनं 15 लिटर दूध दिलं आहे 11वा दिवस आहे म्हणजे ती गाय अजून दूध किती दिलं तुम्ही पण कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपण थोडासा कट केला नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि कसं आहे क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगायचं मित्रांनो
टॉपचा विषय म्हणजे प्रवीण डेअरी फार्म. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा.